नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं शिरूर पॅटर्न या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 5वीचा नवोदयचा पहिला आदर्श पेपरचं विश्लेषण त्या ठिकाणी करणार आहोत। अंकगणिताचे 20 प्रश्न, त्या 20 प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत। पेपर थोडासा बेसिक आहे, जसे जसे आदर्श पेपर वाढत जातील तसं तसं प्रश्नांचं स्वरूप त्या ठिकाणी वाढत जाईल। असो, चला आदर्श पेपर क्रमांक 1 इयत्ता 5वी नवोदय आणि पहिला 2 प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी फळ्यावर दिसत आहे। पहा नीटनेटकं काय काय आहे समजून घ्या। ओके, पहिला प्रश्न काय दिलेला आहे, तर पहिला प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे की तुम्हाला विचारलेलं आहे 10% दराने 800 रुपये मुद्दलाची दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागेल। 5वी अटी सगळ्यांसाठीच त्या ठिकाणी गरजेचं आहे। दाम दुप्पट या शब्दाचा पोराव अर्थ काय आहे माहिती आहे? दाम दुप्पट या शब्दाचा अर्थ आहे की मुद्दला इतकं सरळ व्याज होणे, त्याला आपण दाम दुप्पट या नावाने त्या ठिकाणी ओळखतो। मुद्दला इतकं सरळ व्याज झालं का आपली त्या ठिकाणी 100% दाम दुप्पट झाली, लक्षात ठेवायचं आहे। मग आता दाम दुपटीमध्ये काय लक्षात ठेवा की जर तुम्हाला मुद्दलाला किंमतच नका देऊ, तिथं मुद्दलाचा विचारच नका करू। जर तुम्हाला दर विचारला ना तर 100ला प्रश्नातल्या दिलेल्या काळाने भागा, आणि जर तुम्हाला काळ विचारला ना तर प्रश्नातल्या दिलेल्या दराने भागा, एवढं काम करा। काय काय करायला सांगितलंय? दाम दुप्पट नावाचा जर शब्द आला, दाम दुप्पट नावाचा शब्द आला तर जर तुम्हाला दर विचारला या तर काळाने भागायचं, आणि काळ विचारला का दराने भागायचं। आणि मग आपल्याला काळ विचारलेला आहे, मग 100 भागिले 10 करा। 10 एक 10, 10 10 100, 10 आलं, याचाच अर्थ आपल्या प्रश्नाचं उत्तर 10। 5वीच्या स्कॉलरशिपला 12.5 आलं होतं। मग मी दाम दुपटीमध्ये काय लक्षात ठेवा, कायम बोलतो, दाम दुप्पट ज्या वेळेस तुम्हाला येते ना त्यावेळेस जर तुम्हाला 12.5% दर दिला किंवा 12.5 वर्ष दिलं, दर विचारला तर 8 ल्या, 8 विचारलं तर 12.5 ल्या। समजा जर तुम्हाला एका रकमेची 12.5% दराने किती वर्षामध्ये दाम दुप्पट होईल, तर उत्तर डायरेक्ट 8 वर्ष लिहून टाका। किंवा तुम्हाला दिलं 8% दराने किती वर्षामध्ये दाम दुप्पट होईल, 12 वर्ष 6 महिने लिहून टाका। दाम दुपटीमध्ये 8वी म्हणा 5वी नवोदय म्हणा हाच सगळ्यात जास्त प्रश्न आलाय। मग तुम्ही डायरेक्ट फायनलच करून टाका ना की दाम दुपटीमध्ये 12.5 आल्यावर 8 ले, 8 आल्यावर 12.5 आले, 10 आल्यावर 10 आले, 10 आल्यावर 10 आले। दाम दुपटीमध्ये अजिबात मुद्दलाचा विचार करू नको। सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले काळ भागिले 100, सोडून दे विषय। रास म्हणजे मुद्दल अधिक सरळ व्याज होतं। सरळ व्याजाच्या सूत्राने पहिल्यांदा सरळ व्याज मिळतं, रास काढायचे असेल तर मुद्दल अधिक सरळ व्याज। असो, चला पुढचा 2 नंबरचा प्रश्न आहे। 12 किंवा 16 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी 7 बाकी उरते, अशी लहानात लहान संख्या कोणती। आता समजा तुम्हाला इथं लसावी काढून त्याच्यात 7 मिळवायचं हे कळलंच नाही, मग अशा वेळेस काय करा पोराव, तुम्ही सर्वप्रथम नीट ऐका, सर्वप्रथम एक एक पर्याय घ्या, असा लहानात लहान पर्यायापासून चालू करा। त्याला 12ने भागा, त्याला 16ने भागा, बाकी 7 उरली पाहिजे। जर तुम्हाला माहित नसेल तर तरी पण तुम्हाला उत्तर येऊ शकतं। मग काय केलं पाहिजे सर, तर केलं पाहिजे 12 व 16 यांचा लसावी काढा आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी 7 बाकी उरते, म्हणजे राजा 7 मिळवा, लक्षात ठेवा। आणि मग आपल्याला मिळवायला त्या ठिकाणी सुरुवात करायची, आणि मग मी लसावी काढायला सुरुवात केली कोणाकोणाचा, 12 आणि 16चा। मग 12 आणि 16चा लसावी बघा, बे सकी 12, बे आठी 16, 6 आणि 8 ला 2 ने जातो, बे त्रिक 6, बे चौक 8, 3 ला 3 ने जातो 4, बे दुने 4, परत इथं बे एक बे, आलेल्या सर्व अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी। याचाच अर्थ त्या ठिकाणी बे दुने 4, 4 त्रिक 12, 12 दुने 24, बे दुने 4, 4 त्रिक 12, 12 दुने 24, 24 दुने 48। मग 48 मध्ये तुम्हाला जे बाकी उरतात ना 7 ते मिळवा, म्हणजे तुमचं उत्तर 55 येईल, संपला विषय। टाळा करायचा असेल तर त्यांनी लहानात लहान विचारली, 55 ला 12ने भागा, बघा 55 भागिले 12, 12 चौक 48, बाकी 7 उरली। चला त्या ठिकाणी त्या 55 ला 16ने भागा, 16 त्रिक 48 आणि बाकी त्या ठिकाणी 7 उरली, म्हणजे आपण पर्यायावरून सुद्धा जाऊ शकतो। दोन्ही गणित फिक्स, त्याच्यातलं पहिलं गणित बऱ्याच वेळा 8वीला सुद्धा आलंय।
12.5% दर आले, 8 आल्यावर 12.5 आले. इथं लसावी काढा किंवा ताळा करा, तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. असो, चला पुढचे 2 प्रश्नांकडे आपल्याला जायचंय. एका आयताकृतीची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. त्यांचं म्हणणं काय आहे, जी लांबी ना, लांबी आयत सगळ्यांनाच माहित आहे, हा आयताकृती भाग आहे की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी सर्व कोण काटकोन असतात. 5वीच्या शिष्यवृत्तीला प्रश्न आलता, आयताचे सर्व कोण टिंब असतात, काटकोन समोरासमोरील बाजू सारखे असतात. आयताची लांबी ना रुंदीच्या दुप्पट आहे आणि तिची लांबी त्यांनी 24 दिली, तर आपल्याला परिमिती विचारली. लांबी रुंदीच्या दुप्पटे, लांबी रुंदीच्या दुप्पटे. मग राजा जर तुझी लांबी 24 असेल ना लांबी, तर साहजिकच रुंदी लांबीच्या निम्मी असणार आहे 12. सरळ आहे का? कारण त्यांनी सांगितलं रुंदीच्या दुप्पट लांबी. मग जर रुंदी 12 आहे तर लांबी 24 आहे. एक आणि मग 24च्या निम्म करा, रुंदी 12. आता परिमिती विचारली. परिमिती म्हणजे कडेच्या बाजूची बेरीज. 12, 24, 24 आणि 12. मग आता परिमिती काढायची. परिमिती या सूत्राचा सरळ अर्थ आहे की त्या ठिकाणी 2 गुणुले कंसात लांबी अधिक रुंदी सूत्राने जायचं असेल तर, आणि नसेल जायचं तर काय करा, सरळ लांबी आणि रुंदीची बेरीज करा एकदा, 24 आणि 12, आणि त्याचे दुप्पट करा 36. नाही तर 24, 24, 48, 12 आणि 12, 24, 72 उत्तर येईल. तुम्हाला जे लागेल ते करा. आणि मग लांबी आली 24, रुंदी आली 12, कंचे बागू बेव कंसातली क्रिया पहिल्यांदी, आणि 36 दुने 72 सेमी. नम्र विनंती, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, एक की तुम्हाला 72 2 ठिकाणी पर्याय असतो. एक असतो 72 चौसेमी आणि एक असतो 72 सेमी. लक्षात ठेवा पोराओ, 72 सेमी. परिमिती सेमी किंवा मीटर मध्ये असते, क्षेत्रफळ चौमीटर किंवा चौसेमी. आणि चालता चालता आपल्याला आयताचं क्षेत्रफळ सुद्धा सांगून जातो. आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणुले रुंदी. तुम्हाला काय दिलं जाईल, एका भूखंडाची लांबी 405 मीटर दिली जाईल, रुंदी 290 दिली जाईल. तो भूखंड 70 रुपये चौरस मीटर दराने विकला तर किती रुपये येईल? नवोदयला गणित. अरे चौरस मीटर दराने विकला म्हणजे याचं क्षेत्रफळ काढावं लागेल तुला. 405 गुणुले 290, आणि जो गुणाकार येईल ते तुझं क्षेत्रफळ आहे आणि त्याला 70 ने गुणावं लागेल. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कडेने काय करायचं असेल तर परिमिती, आतमध्ये काय करायचं असेल तर क्षेत्रफळ आपल्याला काढायचंय. चला पुढं 4878 ही संख्या जवळच्या पूर्ण शतकामध्ये लिहा. पहा, आपलं प्रकरण मला वाटतं थोडक्यात झालं होतं, आता आपण त्याच्यावर डिटेल बोलू. पूर्ण शतकातल्या म्हणजेच काय बघा, 4878 आहे. एकक, दशक आणि शतक. शतकात न्यायचा हा 8 अंक नीट समजून घ्या. ह्या 8 अंकाचा विचार करायचा. आता हा 8 जो अंक आहे ना, तो 5च्या पुढे आहे का 5च्या मागे आहे? तर हे बघा, आपल्याला शतकात रूपांतर करायला लावले ना, जवळच्या शतकात. मग जवळच्या शतकात रूपांतर करायला लावल्यानंतर या ठिकाणी एकक, दशक. मग आता हा जो एकक दशक आहे ना, हा जो शतक स्थानचा अंकाच्या शेजारचा अंक पहा. इथं काय समजा या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं 4878. ओके, आता हा शतक स्थानचा अंक आहे. शतक स्थानच्या अंकाच्या उजवीकडला अंक पहा तुम्ही, काय आहे? 7 आहे. तो 5च्या पुढे आहे का 5च्या मागे आहे? 5च्या तो पुढे आहे. शतक स्थानचा अंक तुमचा 8 आहे. 8च्या उजवीकडला अंक शोधायचा 7. तो 7 अंक 5च्या पुढे आहे का मागे आहे? 5 आणि 5च्या जर पुढे असेल तर ह्या शतक मध्ये डायरेक्ट त्या ठिकाणी 1 मिळून टाकायचा आणि मग त्याच्या पुढे 2 शून्य लिहून टाकायचा. 4900 आपलं उत्तर. परत पहा, तुम्हाला शतक मध्ये विचारले. कशात मध्ये विचारले? शतक. बघा, मग एकक, दशक, शतक. शतक स्थानचा अंक कोणता आहे? 8. 8च्या उजवीकडे अंक कोणता आहे? 7. तो 7 अंक 5 आणि 5च्या पुढे आहे का? म्हणजे ती संख्या, ही जी संख्या आहे ना, ही संख्या ती 50 आणि 50च्या पुढे आहे का? आहे ना, 50च्या पुढे 78. मग हा आहे ना, एक इकडं न्यायचा, त्याच्यात 9 आणि ह्या 2 अंकाबद्दल 0 लिहून टाकायचे. संपलं 4900. आता ही संख्या तुम्हाला असं विचारलं असतं 4878 ही पूर्ण सहस्रात न्या, हजारात न्या. मग बघा, एकक, दशक, शतक, हजार. हजार स्थानचा अंक 4, त्याच्या उजवीकडला अंक 8.
मग ही जी संख्या आहे ना 878 ती 500 आणि 500च्या पुढे आहे का? आहेच ना, 100% आहे. मग ह्या 4 मध्ये 1 मिळवायचा 5 आणि त्याच्या पुढे 3 शून्य देऊन टाकायचे 5000. एक समजा जर ही जो अंक आहे तो 5 आणि 5 पेक्षा मागा असता तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे तोच अंक ठेवायचा. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हणलं 4325 पूर्ण हजारात न्या, हजारात एकक दशक शतक हजार, हजार स्थानचा अंक, त्याच्या शेजारी इकडली संख्या राहिली 325. ती संख्या 500 आणि 500च्या लहान आहे का मोठी आहे? लहान आहे. संपला. हा 4 आहे असाच लिहायचा आणि पुढे 3 शून्य लिहून टाकायचे, उत्तर झालं 4000. आणि मग ही संख्या जर तुम्हाला पूर्ण हजारात विचारली, हजार इथं 4 आणि मग ही काढली संख्या 878, 500 पेक्षा जास्त आहे का कमी आहे? जास्त आहे. लगेच इथं 2 शून्य याच्यात 1 मिळवायचा. जास्त असले का ही काढल्यात 1 मिळवायचा आणि कमी असल्यावर मिळवायचाच नाही, तो आहेचा अंक लिहायचा. ओके, क्लिअर झालं? फायनल. चला पुढं पहा काय आलेलं आहे. 87,143 या संख्येतील 7 आणि 4च्या स्थानिक किमतीतील फरक किती? तुम्हाला शक्यतो पट विचारला जाईल. आता इथं फरक विचाराय ना स्थानिक किमतीतला. इथं चला पूर्ण संख्या दिली म्हणून ठीक आहे. चला 7ची स्थानिक किंमत एकक दशक शतक हजार, हजार आहे म्हणजे सहस्र आहे म्हणजे त्या ठिकाणी 7000 आहे. एकक दशक याची स्थानिक किंमत 40 आहे. चला फरक काढा. याचाच अर्थ 7000तून 40 वजा केले 0, इथं 10, इथं 9, इथं 6, इथं 6, इथं 9 आणि या ठिकाणी 6, 6940 आपल्या 6960 आपल्या प्रश्नाचं उत्तर. शक्यतो तुम्हाला पट विचारली जाईल या प्रश्नामध्ये, पटीवर शक्यतो प्रश्न असतो. ओके, किंवा मग आता हेच गणित मी असं घेतलं 87.143 या संख्येतील 4ची स्थानिक किंमत किती? बघा याला आपण एकक म्हणायचं, याला दशक. याची 7ची स्थानिक किंमत 7 आहे, याची दशक म्हणजे 80, याची 1ची स्थानिक किंमत 0.1 आहे म्हणजे 51 दशांश. त्याच्यानंतर 4ची 51 दशांश शतांश 0.04 आणि इथं 51 दशांश शतांश आणि त्या ठिकाणी हजारांश म्हणजे इथं 51 दशांश शतांश आणि त्या ठिकाणी हजारांश म्हणजे 0.03. तसं पण लक्षात ठेवा. ओके, चला पुढचा प्रश्न. ज्यांचा मसावी 15 आणि लसावी 90 आहे अशा दोन संख्यापैकी एक संख्या जर 45 असेल तर दुसरी. खूप वेळा तुम्हाला सूत्र सांगितलंय. सूत्र आहे 2 संख्यांचा गुणाकार. ज्या 2 संख्यांचा मसावी आणि लसावी दिलाय त्यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावीच्या गुणाकारा इतका असतो. लक्षातच ठेवा. कोणत्याही आता समजा मला उदाहरणार्थ मला 5 आणि 10चा गुणाकार म्हणजे 5 आणि 10 संख्या आहे, त्यांचा जो गुणाकार येईल ना तोच त्यांचा मसावी आणि लसावीचा गुणाकार येतो, 100% येतो. मग आता या ठिकाणी सूत्रच लक्षात ठेवायचं. 2 संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. चला 2 संख्यापैकी एक संख्या आपल्याला 45 दिली, दुसरी संख्या आपण x मानायची. मसावी आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे 15, लसावी दिलेला आहे आपल्याला 90. संख्या किंमत टाकून ठेवा. आपल्याला x ची किंमत काढायची. 15 गुणिले 90 भागिले 45. 15 1 15, 15 त्रिक 45, 3 1 3, 3 त्रिक 9 उरलेला 0. तुझी दुसरी संख्या 100% 30 आली. आणि लक्षात ठेव तू 45 आणि 30चा जो गुणाकार येईल तोच गुणाकार तुझा 15 आणि 90चा येणार म्हणजे येणार. आणि एक लक्षात ठेव तुम्हाला 5वीच्या नवोदयाला एकदम साधं गणित देतील. काय देतील माहितीये का? 2 संख्यांचा लसावी 105 आहे तर खालीलपैकी त्यांचा मसावी किती? आणि आपल्याला वाटेल आपण तर लसावी मसावीचे दोन्ही पण संख्या घेतलेले आहेत, आता कसं काय उत्तर सोडवायचं? लक्षात ठेव पोरा, लक्षात ठेव. असा पर्याय शोधायचा की त्या पर्यायाने 105ला भाग गेलाच पाहिजे. मसावीने लसावीला भाग जातो म्हणजे जातो. जिथं जाणार नाही तिथं तो मसावी तरी चुकलाय किंवा लसावी तरी चुकलाय. आणि तू ज्या संख्येचा मसावी लसावी काढलाय तो मसावी लसावीचा गुणाकार आणि त्या संख्येचा गुणाकार हा बरोबर सारखाच येतो. म्हणून सूत्र 2 संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. मग तुम्हाला 2 संख्यांचा गुणाकार देतील, मसावी देतील, लसावी विचारतील, सूत्र 2 संख्यांचा गुणाकार देतील, लसावी देतील, मसावी विचारतील, सूत्र 2 संख्येपैकी एक संख्या देतील, मसावी देतील, लसावी देतील, सूत्र हेच. ओके, चला पुढे जायचंय. पहा
काय आहे 0.4 अधिक 0.5 गुणुले 9 0.2 अधिक 0.1 गुणुले 3 सगळा भागाकार गुणाकार शिकवलाय। कंचे भागू बेव प्रमाणे पहिल्यांदी कंसातली क्रिया कंसात बेरजेची क्रिया आहे 5 आणि 4 9 दशांश तळाखाली दशांश तळ परत खालची क्रिया 0.2 अधिक 0.1 2 आणि 1 3 दशांश तळाखाली दशांश तळ इथं बेरीज 0.9 आली गुणुले 9 आलं इथं 0.3 आलं गुणुले 3 आलं। दशांश अपूर्णांकाचा भागाकार गणिताच्या क्रियेने कसा करायचा हे लय वेळा शिकवलंय। परत इथं बोलतो अंशस्थानी दशांश तळाच्या उजवीकडे एक घर वर एकच घर आहे छेदस्थानी दशांश तळाच्या उजवीकडे एकच घर आहे वर एक घर खाली एक घर। ओके चला आता या ठिकाणी डायरेक्ट वर एक घर आहे खाली एक घर आहे दशांश तळ निघून जाणारे कुठेही शून्य वाढणार नाही। प्रकरणामध्ये पहा व्हिडिओमध्ये सगळं सविस्तर बोललोय। इथं एक घर इकडे एक घर वर एक घर खाली एक घर कुठेही शून्य वाढणार नाही। जर कमी जास्त असते तर जिथं कमी असतात तिथं वाढवायचे असतात। संपला विषय। 3 1 3 3 त्रिक 9 3 1 3 3 1 3 9 उरला 9 1 9 आपल्या प्रश्नाचं उत्तर। ओके चला पुढं खरेदी किंमत 250 रुपये असणारी खुर्ची विकल्याने 16% नफा झाला तर खुर्ची केवढ्यास विकली। बेसिक गणित आहे मी पहिलंच बोललो। हळूहळू जसं जसं व्हिडिओ वाढत राहतील तसे गणिताची पद्धत बदलत राहील अवघड अवघड गणित येतील। आता एकदम नॉर्मल आहे यार हे तुम्ही तोंडी सुद्धा सोडू शकता। एक खुर्ची जर 16% नफ्याने विकली म्हणजे 100ची खुर्ची असेल तर ती 116 ला विकली म्हणजे 100 रुपयाची खुर्ची जर विकली तर तिच्यावर 16 रुपये जास्त भेटतात। मग बघा ना 250 रुपयाची खुर्ची विकली ना तोंडी सोडवायचं असेल तर पहिल्या 100 वर 16 जास्त भेटले दुसऱ्या 100 वर 16 जास्त भेटले 100 वर 16 जास्त भेटले तर 50 वर 8 जास्त भेटतील 16 2 32 आणि 8 40 झाले आणि 250 मध्ये 40 मिळवा 290 झाले। पर्याय क्रमांक 4 नंबरचं उत्तर तोंडी। जर सर आम्हाला क्रमाने सोडवायचंय क्रमाने सोडवा 250 चे पहिल्यांदी 16% काढा आधी किती रुपये नफ्याने विकलंय हे काढू याचाच अर्थ 4 गुणुले 16 छेदस्थानी 100 शून्य गेला 5 2 10 5 5 25 2 8 16 8 45 मूळ किंमत 250 40 रुपये नफा झालाय म्हणजे जास्त किमतीला विकली आणि तोटा झाला असता तर कमी किमतीला विकली। तोंडी कसं काढायचं ते पण सांगितलंय शेकडेवारीच्या व्हिडिओमध्ये खूप मोठाली गणितं आपण घेतलेली आहेत। चला एका मोटारीला 300 किलोमीटर जायला 5 तास लागतात तर तिला 90 किलोमीटर जायला किती लागतील। पहिल्यांदी आपण गाडीचा वेग काढू वेग मग त्यांनी सांगितलंय 300 किलोमीटर जायला 5 तास लागतात वेग म्हणजे ती गाडी प्रति तासाला किती किलोमीटर चालली किती किलोमीटर। मग आता ज्या वेळेस आपण ह्या एकूण अंतराला वेळाने भागू किती वेळेत म्हणजे ती 5 तासात गेली पण किती वेगाने गेली प्रति ताशी ती 20 गेली का 30 गेली का 40 म्हणजेच थोडक्यात काय राजा तुला 300 ला आहे ना 300 ला 5 ने भागायचंय म्हणजे त्या गाडीचा वेग येणार भागाकार नीट बघ 5 सक 30 उरलेला 0। ओके ती गाडी प्रति ताशी 60 किलोमीटर वेगाने गेली प्रति ताशी म्हणजे एका तासाला 60 तर अर्ध्या तासाला 30 आणि 15 मिनिटाला ती 15 जाते 2 तासाला ती 120 जाईल 1.5 तासाला ती 90च जाईल। महत्वाचे वाक्य आहे ते। आणि मग ती 90 किलोमीटर जायला किती वेळ लागेल अरे आता ती एका तासात किती किलोमीटर जाते बरं 60 किलोमीटर जाते राईट। मग मला सांगा बरं अर्ध्या तासात ती 100% किती जाणार आहे बरं 30 किलोमीटर जाणार आहे। ती एका तासात 60 किलोमीटर जाती म्हणले अर्धा तासात 30 झाली। मग बघा बरं का तिला आता 90 जायचंय याचाच अर्थ पहिल्या एका तासात ती 60 गेली आणि नंतरच्या त्या ठिकाणी अर्ध्या तासामध्ये ती 30 गेली मिळून ती 90 गेली म्हणजे ती 1.5 तासात गेली 1.5 आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं। आणि 5वीच्या स्कॉलरशिपला प्रश्न सत्य असत्य विधानावर आलताना आता मी म्हणलो एक गाडी एका तासात 100 किलोमीटर वेग जाते। अरे बाबा 15 मिनिटं 15 मिनिटं 15 मिनिटं 15 पाव तास पाव तास पाव तास पाव मग जसे तासाचे 4 भाग केले तसे वेगाचे पण 4 भाग करा ना 25 25 25 25 म्हणजे ती 15 मिनिटाला 25 किलोमीटर जाईल पुढच्या 15 मिनिटाला 25 म्हणजे अर्ध्या तासाला ती 50 किलोमीटर जाईल 25 25 25 म्हणजे ती पाऊण तासाला 75 किलोमीटर जाईल। सरळ अर्थ आहे त्याचा।
ओके, खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे? आता 1 ते 100 पर्यंतच्या तुला मूळ संख्या 25 आहेत त्या पाठ पाहिजे. समसंख्या कधीच मूळ संख्या नसतात, कारण त्याला अपवाद आहे 2चा, फक्त 2च सममूळ संख्या आहे, बाकी टोटल विषम मूळ संख्या आहे. आणि लक्षात ठेवा 87 मूळ संख्या होऊ शकत नाही, कारण 8 + 7 = 15 आणि संख्येतील अंकाची बेरीज 3च्या पटीत झाल्यानंतर तिला 3 ने भाग जातो, म्हणजे ती संयुक्त आहे. आणि आपल्या सगळ्या मूळ संख्या पाठ आहे. जवळपासच्या सांगतो 97, 89, 83, त्याच्यानंतर 79, 73, 71, 67, त्याच्यानंतर त्या ठिकाणी 61, 59, 53 अशा 1 ते 51 ते 100 पर्यंत 10 मूळ संख्या आहे. आणि नवोदयची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी 101 ते 110 पर्यंतच्या मूळ संख्या पण लक्षात ठेवा. 101, 103, 107, 109 त्या 4 आहे आणि त्यांची बेरीज 420. नवोदयला प्रश्न येऊन गेलेला आहे की 101 ते 110 पर्यंत मूळ संख्या किती, तर त्याचं उत्तर त्या ठिकाणी 4 आहे. पुढे 113, 129, 131, 137, 139, 149, 153, 100 त्या ठिकाणी 57, त्याच्यानंतर 161, 167, 171, 173, 179, 183, 191, 193, 197, 199, सगळ्यात मोठी 3 अंकी 997 सगळं आहे. एकमेव सममूळ संख्या आहे 2. ओके, चला पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी 3 × 7 आणि 7 × 11 यांचा लसावी किती? याचाच अर्थ 3 × 7 21 आणि 7 × 11 त्याचा अर्थ झाला 11 7 77 यांचा लसावी विचारलाय. आणि डोकं शांत ठेवा, लसावीचं उत्तर प्रश्नामधील दिलेल्या संख्येपेक्षा मोठंच असतं. ओके, आणि मग आपल्याला सरळ सरळ 21 आणि 77चा लसावी काढायचा. 7 ने भाग जातो, 7 × 21, 11 7 77, परत 3 × 1 3, 11ला जात नाही, परत 11 × 1 11 आलेल्या अवयवांचा गुणाकार लसावी 7 × 3 × 11, 7 × 21 × 11. इथं 11 × 1 11, 11 2 22 आणि 1 23, 231 आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं. सरळ साधं सोपं. आता त्याच्यापेक्षाही सोप्या पद्धतीने सांगतो. इथल्या असामायिक अवयवांचा गुणाकार करायचा. मग या ठिकाणी इथं बघा, इथं 3 आहे का? कुठं नाही. चला 7 ह्या डबल 7 बद्दल एक 7 घ्या आणि 11 आहे का? कुठं नाही. या सगळ्यांचा गुणाकार करा, तुमचं 231. पण गणित उलट पालट काहीतरी होऊ शकतं, हे लक्षात ठेवण्यापेक्षा सरळ आपली क्रिया त्या ठिकाणी करून घ्या. चला इथं काय दिलंय नीट समजून घ्या पोराओ. इथं 14 दिलंय, त्याच्यानंतर इथं 16 दिलंय, इथं 18 दिलंय, म्हणजे 100% इथं 20 असणार. ओके, चला इथं 14 दुने 28 दिलंय, 16 दुने 32 दिलंय, 18 दुने 36 दिलंय, म्हणजे इथं 20 दुने 40 असणार. इथं 28 त्रिक 84 दिलंय, 32 त्रिक 96 दिलंय, 36 त्रिक 108 दिलंय, म्हणजे 40 त्रिक 120 असणार. 20 40 आणि 120 आपल्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 नंबरचं उत्तर. हा प्रकार असा पण चालू होऊ शकतो. 2 4 8 3 9 27 4 16 64 आणि इथं प्रश्नचिन्ह 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 2 3 4 5. इथं 2चा वर्ग 2चा घन, 3चा वर्ग 3चा घन, 4चा वर्ग 4चा घन, 5चा वर्ग आणि 5चा घन असा पण प्रश्न तयार झालेले आहेत नवोदयला. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचंय. प्रश्न काय आलेला आहे पहा. दशादशे 12% दराने ती एका रकमेचे 3 वर्षाचे सरळ व्याज 432 रुपये आहे, तर ती रक्कम किती? तुम्ही सरळ व्याजाचं सूत्र मांडा किंवा एक एक पर्याय घ्या, त्याचे 12% 3 वर्षाचं सरळ व्याज काढा, ज्याच्यातून 432 येईल ते उत्तर. तुम्हाला जे सोपं वाटतं त्या पद्धतीने करा. चला आपण सरळ व्याजाचं सूत्र मांडू. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले काळ भागिले 100. आता सरळ व्याज किती दिलंय? 432 दिलंय. मुद्दल आपल्याला काढायची, दर
दर आपल्याला 12% दिलाय, काळ आपल्याला 3 वर्ष दिलाय. काळ जर तो वर्षात दिला तर खाली त्या ठिकाणी दिवसात म्हणजे वर्षात दिला तर काहीच नाही करायचं, महिन्यात दिला तर त्याला 12 ने भागायचं, दिवसात दिलं तर 365. मग आपल्याला मुद्दल काढायची, खालची संख्या वर न्यायची, वरची संख्या खाली न्यायची आणि मग इथं 12 गुणुले 3 बरोबर आपल्याला मुद्दल काढायची. चला 12 एक 12, 12 त्रिक 36, 7 उरले, 12 सक 72, 3 एक 3, 3 दुने 6, 12 गुणुले 100. सरळ सरळ तुमचं उत्तर 1200 झालं. पर्याय क्रमांक 4. सरळ सरळ आहे. नाही तर मग तुम्ही ताळा करा. 1200 रुपयाचं 3 वर्षाचं 12% दराने सरळ व्याज 000. 12 त्रिक 36 गुणुले 12, 12 सक 72, 12 त्रिक 36 आणि 7 43, परत 432 आलं. ओके, सरळ व्याजावर 2 गणित झाली, दामदुपटीचं एक झालं. खालीलपैकी कोणतं लीप वर्ष आहे? लीप वर्ष 2 संकल्पना लक्षात ठेवा. लीप वर्ष 4 वर्षांनी येतं. लीप वर्षात 366 दिवस असतात. लीप वर्षामध्ये 52 आठवडे 2 दिवस असतात. लीप वर्षाच्या वर्षात 1 जानेवारीचा आणि 2 जानेवारीचा वार 53 वेळा येतो, बाकी 52 वेळा येतात. आणि 1 जानेवारीला जो वार असतो त्याच्या 1 दिवस पुढे 31 डिसेंबरला वार असतो. आणि खालीलपैकी लीप वर्ष 2007 कधीच होऊ शकत नाही, कारण तो विषम आहे. लीप वर्षामध्ये लक्षात ठेवा, जर ते तुमचं शतकीय वर्ष असेल, शतकीय म्हणजेच काय, एकक व दशक व शतक स्थानी, एकक शतक स्थानी एकक व दशक स्थानी 0 असतील. उदाहरणार्थ तुम्हाला 1700 दिलं, लीप वर्ष नाही बाबा, याला तू 400 ने भाग. शतकीय वर्ष दिलं का त्याला 400 ने भागायचं. आणि शतकीय वर्ष नसेल तर 4. कसोटी फायनल आहे. 2005 कधीच लीप वर्ष नाही. मग आता याला 4 ने भाग द्यायचा, कारण शतकीय वर्ष नाही. आता उदाहरणार्थ तुम्हाला आलं 1936 लीप वर्ष आहे का, याला द्या ना 4 ने भाग, 4 9 36. पण जर तुम्हाला इथं 1900 आलं तर आता 400 ने भाग द्यायचा. 0 गेला 0 गेला, 4च्या पाड्यात 19 नाही, लक्षात ठेवा. मग सर आता मला सांगा 2000 आलं, कशाने भाग देऊ? आता तू 400 ने दे. 0 0 0 4 25 लीप वर्ष. सर आम्हाला आता त्या ठिकाणी सांगा ना, समजा आम्हाला 1700 आले, लीप वर्ष आहे का? आता तू 400 ने दे. 0 गेला 0 गेला, 4च्या पाड्यात 1700 नाही. सर आता आम्हाला 1600 आले, कशाने भाग देऊ? 400 ने द्यायचा. 4 चौक 16 लीप वर्ष आहे. सर आता आम्हाला त्या ठिकाणी ना शतकीयने आलं, मग आता तू 4 ने दे. 4 त्रिक 12. 4ची कसोटी काय सांगते, तर एकक व दशक स्थानी त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं जी संख्या आहे तिला 4 ने भाग घ्यायला पाहिजे. आणि इथं 7 होऊ शकत नाही. याचाच अर्थ पर्याय क्रमांक 2. 2008 2012 2016 2020 2024 2028 1996 2000 1992 1988 1984 1980 1976 1972 1968 19 त्या ठिकाणी 64 1960 1956 1952 1948 1944 1940 सगळे लीपच वर्ष आहे. पुढं 15,000 हजार हजार म्हणल्यावर 3 शून्य, 15 शतक 2 शून्य, 15 दशक 1 शून्य आणि एकक म्हणल्यावर 0 नाही. मी म्हणलं काय म्हणलं, 150,000. ए राजा 150 वर 3 शून्य दे. पोरं काय करतात, 15 वर 3 शून्य देतात आणि तिथंच उत्तर चुकलेलं असतं. ओके चला आता इथं 15,000, 15 शतक, 15 दशक, 0 5 6 6 1 16,650 आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं. पुढं 4038 या अंकापासून बनणारी सर्वात लहान 4 अंकी संख्या कोणती? इथं स्वल्पविराम द्यायचं राहिलेले आहे. 4038 या अंकापासून बनणारी 4 अंकी लहान. मग आता लहानात लहान अंक 3 आहे, 0 त्याच्यानंतर 4 आणि 8, 3000 त्या ठिकाणी 48. पर्याय क्रमांक 2 नंबरचा आपल्या प्रश्नाचं उत्तर. याच्यात वेगळ्या प्रकारचे गणित आपण प्रकरणामध्ये पाहिलेले आहेत. चला पुढे जायचंय. एका खोलीच्या लांबीची व रुंदीची मापे 6.5 आणि 3.4 मीटर आहे, तर त्या खोलीची परिमिती किती? 100% खोली ती आयताकृती दिलेली आहे आणि मग 5.6 आणि 3.4 हे पण 5.6
आणि हे पण 3.4 आणि मग त्यांची बेरीज करा. परिमिती म्हणजे कडेच्या बाजूची बेरीज आणि इथं दशांश अपूर्णांकाच्या बेरजेचं पण रिव्हिजन करून घेऊ. नवोदयला एक प्रश्न येतो. 4 आणि 4 8 6 आणि 6 12 20 बेरीज आली. हातचे आले 2 5 1 5 5 2 10 6 16 आणि 2 18 दशांश तळाखाली दशांश तळ 18 मीटर तुमची त्या ठिकाणी परिमिती झाली. सरळ डोकं लाव ना. सगळ्या कडेच्या अंकाची बेरीज कर. विषय संपला. 70 सेंटीमीटर 7 मीटर बरोबर किती मीटर असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. विचारू द्या, काही टेन्शन घेऊ नका. आपण तक्ता फायनल केलेला आहे. काय केलाय सर बघा. किलो, त्याच्यानंतर हेक्टो, त्याच्यानंतर डेका, त्याच्यानंतर मीटर, त्याच्यानंतर लिटर, त्याच्यानंतर ग्रॅम, कालमापन प्रकरणात पहा DC, सेंटी आणि त्या ठिकाणी मिली. आणि मी सांगितलं होतं किलो मोठे किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, मीटर, डेसिमीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर, किलो, लिटर, हेक्टोलिटर, डेकालिटर, लिटर, डेसिलिटर, सेंटीलिटर, मिलीलिटर, किलोग्रॅम, हेक्टोग्रॅम, डेकाग्रॅम, ग्रॅम, डेसिग्रॅम, सेंटीग्रॅम, मिलीग्रॅम. तुम्ही जसं डावीकडून उजवीकडे जाल तशा संख्या कमी कमी होत जातात, राशी कमी होत जातात आणि उजवीकडून डावीकडे जसं याल तशा संख्या वाढत जातात. इथं 5वीच्या मुलांसाठी 2 गोष्टी सांगून जातो. लक्षात ठेवा 1 क्विंटल बरोबर 100 किलो. लय महत्वाचं गणित आहे तुम्हाला. आणि 1 मेट्रिक टन म्हणजे 1000 किलो हे पण लक्षात ठेवा. आणि 1 हेक्टर बरोबर 10,000 चौरस मीटर हे पण लक्षात ठेवा. आणि 1 आर म्हणजे 100 चौसेमी हे चौमीटर हे पण लक्षात ठेवा. नवोदयला गरजेचं आहे 4 पैकी 1 तरी उदाहरण येतं. 1 क्विंटल म्हणजे 100 किलो, 1 मेट्रिक टन म्हणजे 10 क्विंटल म्हणजे 1000 किलो, 1 हेक्टर म्हणजे 10,000 चौरस मीटर, 1 आर म्हणजे 100 चौरस मीटर. बाकी 12 वस्तू 1 डझन, 24 वस्तू 1 दस्ता, 144 वस्तू 1 ग्रोस, 480 वस्तू 1 रिम हे नॉर्मली आपल्याला माहिती आहे. आणि लक्षात ठेवा इकडून तिकडे जाताना गुणाकार करायचा, तिकडून इकडे येताना भागाकार करायचा. आपल्याला उत्तर मीटर मध्ये विचारले. ऑलरेडी एक अंक आपला मीटर मध्ये आहे. ती पूर्ण संख्या आहे. भले मोठं इकडे दशांश स्थळ देऊन टाका म्हणजे दशांश स्थळाच्या उजवीकडे 0 द्या. ओके. आता तुला सेंटीमीटरचं रूपांतर करायचंय. 70 सेंटीमीटर कुठे 70 सेंटीमीटर हो त्याचं रूपांतर कुठं करायचंय मीटर. इकडून इकडे येताना भागाकार 1 10 100 याचाच अर्थ 70 ला 100 ने भागायचं. 0 गेला 0 गेला 1 0 अंशस्थानी उजवीकडून डावीकडे म्हणजे 70 सेंटीमीटर म्हणजे 0.7 मीटर किंवा 0.70 लिहिलं तरी चालेल. एखादा 0 अजून दिला तरी चालेल. इकडे किती 0 दे काय फरक पडत नाही. बेरीज 0.07 आणि 7 7.700 होईल, 7.70 होईल, 7.7 होईल. तुझं जे उत्तर आहे त्या पद्धतीने लिह. आणि मग पहा 7.70 पर्याय क्रमांक 3. इकडून तिकडे जाताना गुणाकार, तिकडून इकडे येताना भागाकार. 1 क्विंटल 100 किलो, 1 मेट्रिक टन किंवा 1 टन 1000 किलो, 1 हेक्टर 10,000 चौरस सेंटीमीटर चौरस मीटर आणि 1 आर म्हणजे 100 चौरस मीटर हे लक्षात ठेवा. अजून एक सांगतो 1 घन मीटर बरोबर 1000 लिटर पाणी. हे पण महत्वाचं आहे नवोदयाच्या दृष्टीने. पुढे गणित येतील तोपर्यंत ते पाठ करून ठेवा, महत्वाचं. चला शेवटचे त्या ठिकाणी 2 गणित, कारण नवोदयला 20 गणित असतात. पहा इथं 0.09 गुणुले 0.09 दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना पूर्ण संख्येचा विचार करून गुणाकार करायचा. 9 9 81. इथं दशांश स्थळाच्या उजवीकडे 2, इथं 1 असे 3 घरं झाले. आलेल्या उत्तराला उजवीकडून डावीकडे 3 घरानंतर द्यायचं. इकडून इकडं पहिलं दुसरं तिसरं दशांश स्थळ 0 0.081 आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं. आणि शेवटचं गणित 40 गुणांच्या परीक्षेत 26 गुण मिळाले तर शेकडा किती मिळाले. खूप वेळा झालं. शेकडेवारी 100 गणित झाली. मोठी संख्या खाली लिहायची, लहान संख्या वर लिहायची. शेकडा म्हणजे 100 म्हणजे 100 ने गुणायचं. चला इथं 26 गुणुले 100 भागिले 40. 0 गेला 0 गेला 2 2 4
बे पंचे 10, बे 1 बे, बे 1 बे, बे त्रिक 6, तेरी पाची 65% गुण पडले. 100 मधून 65 वजा करा, 35% नाही. मोठी संख्या खाली, लहान संख्यावर शेकडा म्हणजे 100 ने गुणणे. ओके, अशा पद्धतीने तिथं 5वी नवोदयचा आदर्श पेपर क्रमांक 1 गणिताचे 20 प्रश्न. आपण एकूण 10 आदर्श पेपर त्या ठिकाणी ॲपवर घेणार आहोत. त्यापैकी पहिले 2-3 बेसिक तत्वावर असतील, नंतर 2-3 मीडियम असतील आणि 2-3 शेवटचे अवघड गणित त्या ठिकाणी असतील. ऑफलाईन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होतात, पण ऑनलाईनला बंधनं असतात. ऑफलाईन आपला 5-6 तास स्कॉलरशिपचा नवोदयचा क्लास असतो, त्यामुळे थोडंसं बंधन येते. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत दररोज आम्ही त्या ठिकाणी घेऊन येणार आहे. तत्पूर्वी आता इथे थांबूया. धन्यवाद.